ईडीने छगन भुजबळ यांच्या 22 मालमत्ता जप्त केल्याची माहिती आता समोर येतेय। नाशिक आणि मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या भुजबळांच्या संपत्तीवरती ईडीने टाच आणली आहे। यात दादरमधील साईकुंड इमारत आणि नाशिकमधल्या भुजबळ वायनरीच्या संपत्तीचा समावेश असल्याचं कळतंय। धक्कादायक बाब म्हणजे येत्या काही दिवसात भुजबळ कुटुंबियांचं नाशिक आणि मुंबईतल्या राहत्या घरावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे। भुजबळ परिवारांच्या 22 प्रॉपर्टीज आज ईडीने जप्त केल्या आहेत, आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत। हळूहळू भुजबळ ज्या बंगलोमध्ये भुजबळ परिवार राहत आहेत मुंबई आणि नाशिक, त्या पण ईडीच्या ताब्यात घेतल्या जात। आणि भुजबळांच्या कोणत्या संपत्तीवरती कारवाई करण्यात आली ते आपण पाहतोय। साईकुंज इमारत जी दादरमध्ये आहे त्यावरती ईडीने टाच आणलेली आहे। सोबतच नाशिकमधील इंडस्ट्रियल प्लॉट, भुजबळ वायनरीची जमीन, कोट्यवधींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे। सोबतच नाशिकमधील द्राक्षबाग, नाशिकमधील एनए प्लॉट आहे तो देखील ईडीने ताब्यात घेतलाय।